हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी आत्ता जाते भाजी खरेदी करण्यासाठी आणि ही बघा, हिला मी हाय कर म्हणते पण ती करायला तयारच नाही. जायला जरा उशीरच झाला होता, म्हणजे 8:30 वाजून गेले होते. त्यामुळे इथे बरेचसे दुकानं बंद झालेली होती आणि जे लोक होते तेही दुकानं बंद करायला लागलेली होती. आणि इथे बघा, मी हा पूर्ण पिशवीभर भाजीपाला फक्त 200 रुपयामध्ये घेऊन आलेली आहे. खूप फ्रेश आणि खूप स्वस्त भाजीपाला मिळाला आहे मला. ही कोथिंबीर तर फक्त 10 रुपयाला घेऊन आले मी, इतकी मोठी कोथिंबीर. तर चला, आधी मी हा भरून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी भाजीपाला कसा स्टोअर करते ते. तर सर्वप्रथम मी सर्व भाजीपाला साफ करून घेते आणि मग अशा नेट बॅगमध्ये वेगवेगळे करून ठेवते. मी कोथिंबीर आता निवडणार नव्हते कारण रात्र खूप झालेली होती आणि त्यामुळे मी तिचा फक्त मुळाकडचा भाग कट केला आहे आणि तिला असं पेपर रोलमध्ये रॅप करून ठेवून दिलं आहे, जेणेकरून तिच्यामध्ये मॉइश्चर जमा होणार नाही आणि ती खराब होणार नाही. त्यानंतर मी ह्या सर्व बॅग आपल्या फ्रीज ड्रॉवरमध्ये स्टोअर करून ठेवल्या आहेत व्यवस्थित. आणि कोणाकोणाला माझ्यासारखा भाजीपाला स्टोअर करून ठेवायला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर मी इथे हे अद्रक आहे, तर त्याला मी असं काचेच्या बरणीमध्ये खाली टिश्यू लावून ठेवते, जेणेकरून त्याच्यात मॉइश्चर जमा होऊन ते खराब होणार नाही. त्याचप्रकारे मी इथे लिंबूही ठेवते आहे. तुम्ही बघू शकता, मोठ्या डब्यामध्ये मी लिंबू ठेवलेले आहेत, छोट्या डब्यामध्ये मी अद्रक ठेवलेलं आहे. आणि हे सर्व डबे मी डीमार्टमधूनच घेतलेले आहेत. काचेचे आहेत, शिवाय विशेष म्हणजे हे यामध्ये अन्न खराब होत नाही आणि हे फूड ग्रेड असल्यामुळे, काचेचं असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून कुठला धोकाही नाही आहे. त्यानंतर मी इथे मिरची अशी निवडून घेते, त्याची देठ काढून टाकते आणि ही मटकीसुद्धा मी अशी काचेच्याच डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे, कारण की मला ती उद्या सकाळी लगेच करायची होती. मी प्लास्टिकमध्ये ठेवत नाही. माझ्या घरात एकही प्लास्टिकचं भांडं नाही आहे, एकही प्लास्टिकचा डब्बा नाही आहे. मी सर्व काचेचं आणि स्टीलचंच वापरते, ज्यामध्ये वस्तू खराबही होत नाही आणि हेल्दी राहतात. विशेष म्हणजे आपल्या आरोग्यासाठी प्लास्टिक खूप घातक असतं, ते वापरू नका प्लीज. आणि हा वाटाणा मी सकाळी निवडणार होते, त्यामुळे मी त्यालाही भरून ठेवले. आणि बघा, हा इतका सगळा ओला कचरा निघाला आहे. बाय.